साहेब ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा, साहेब आमचा संसार उद्ध्वस्त झालाय अशी मागणी सुरू होती फडणवीसांची प्रेस सुरू असताना. मात्र फडणवीस यांनी त्यास राजकीय मागणी म्हणून फेटाळून लावलं. आधीच सर्व आवश्यक मदत कार्य सुरू असल्याचं सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली, तसंच शेतकऱ्यांसोबत चर्चाही केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले, प्रेस सुरू असताना काय घडलं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मराठवाडा हा परंपरेने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा इथे उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अनेक नद्यांनी पात्र सोडली आहे. शेतातील माती वाहून गेली, घरं जनावरांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदतीची मागणी केली आहे. मात्र सरकारने मार्च 2023 मधील निकषांनुसार भरपाई देण्याचा निर्णय घेतला. या नियमांनुसार जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये तर बागायतीसाठी 17,000 रुपये मदत दिली जाते आणि तीही केवळ 2 हेक्टर पर्यंत. जानेवारी 2024 मध्ये ही मदत वाढवून अनुक्रमे 13,600 व 27,000 रुपये करण्यात आली होती आणि मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र मे 2025 मध्ये सरकारने तो निर्णय मागे घेत जुनेच निकष पुन्हा लागू केले. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा कमी दरानेच भरपाई मिळणार आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पोहोचले होते. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय. बीड, लातूर आणि धाराशिव मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. नद्यांना पूर आल्याने त्याचे पाणी आसपासच्या शेतींमध्ये शिरले. त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे धान्याचंही नुकसान झालंय. याची पाहणी करण्यासाठी मी आज आलोय. शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की सर्व निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत. साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा, ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा. मुख्यमंत्री बोलत असताना शेतकऱ्यांनी ओल्या दुष्काळाची आणि कर्जमाफीची मागणी केली. राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की टंचाई म्हणजे दुष्काळ. टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना केल्या जातात तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना आम्ही लागू करणार आहोत. सर्वांना मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही मदत केली जाणार आहे. आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय. शिवाय फडणवीस यावेळी बोलत असताना उपस्थित शेतकरी म्हणाले की आमच्यापर्यंत मदत पोहोचत नाही, फक्त घोषणा होत आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर कर्जमाफी करा. यावेळी फडणवीसांच्या आजूबाजूला असलेले राणा जगजित सिंह या शेतकऱ्यांना थांबवत होते. मात्र शेतकरी ऐकेनात. तेव्हा फडणवीसच म्हणाले की बाबा थांबा, राजकारण करू नको आणि मग पुढे सरकारची मदत कशी मिळते हे त्यांनी सांगितलं. मात्र ही मदत किती तुटपुंजी आहे हे सोयाबीन पिकाच्या उदाहरणातून स्पष्ट होतं. एका हेक्टरसाठी सुमारे 62,500 रुपये खर्च होतो, परंतु मदत मिळते फक्त 8,500 रुपये. म्हणजे शेतकऱ्याला तब्बल 54,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. एका हंगामाचे नुकसान म्हणजे संपूर्ण वर्षभर कर्जाच्या ओझाखाली राहणं. शिक्षण, सण, आरोग्य या सगळ्या खर्चासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागतं आणि हे चक्र वर्षानुवर्ष सुरूच राहतं. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत होता, आता राज्यात तुमचे बहुमताचे सरकार असताना अशा घोषणा का? हीच खरी वेळ आहे कर्जमुक्तीची, ती तुम्ही करा असं ते म्हणाले. पंजाब सारख्या लहान राज्याने प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याने उशीर का, असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही तुमच्या घोषणेची वाट बघतोय, अन्यथा आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी लढा देऊ असं निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते. याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही पण विरोधी पक्षात होतो. विरोधक अशा मागण्या करतातच, पण सत्तेत असताना तुम्हाला अशा घटनांमधून मार्ग काढावे लागतात. आज राज्य सरकारचे जे नियम आहेत ते नियम बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय काय करता येईल यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं सांगत अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे अजून तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाहीये. तर मित्रांनो, हा होता मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीचा आणि शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या मदतीचा संपूर्ण आढावा. या परिस्थितीत सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा दोन्हीच महत्त्वाच्या आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळायला हवी का आणि त्यांचं भवितव्य सुरक्षित व्हायला हवं का? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.